आज आपण पालकचे पकोडे बनवणार आहोत। खूप छान रेसिपी आहे। त्याच्यासाठी एक मोठी वाटी मी बेसन घेतलं आहे, 1 टेबलस्पून तांदळाचं पीठ घेतलं, 1 वाटी पालक मी चांगला धुवून बारीक चिरून घेतला आहे, थोडासा आपण कढीपत्ता घालूया, 2 छोट्या हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातल्या आहेत, 3-4 लसूण पाकळ्या बारीक चिरून घातल्या आहेत, 1 छोटा बटाटा आपण सोलून बारीक चिरून आपण धुवून घेतला आहे, थोडीशी लाल मिरची पावडर, हळद आणि थोडं हिंग घातले, थोडा आपण ओवा घालायचा आहे, चोळून घातला आहे, चवीप्रमाणे मीठ घातलंय। आता मिक्स करूया। 1 टेबलस्पून कडकडीत तेलाचं मोहन घातलंय, मिक्स करूया। तेल गरम करायला ठेवलंय, हे मिक्स केलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे। तेल गरम झालेलं आहे, छोटी छोटी भजी घालूया। भजी घातलेली आहे, मीडियम विस्तवावरती आपण तळून घेऊया, छान कुरकुरीत। आपली भजी तळून झाली आहे, काढून घेऊया। बाकीची भजी पण तळून घेऊया। आता बाहेर खूप छान पाऊस पडतो आहे, त्याच्यामुळे हे पकोडे बनवलेले आहेत। पालकचे पकोडे अगदी पौष्टिक आहेत।